खंडपीठानं सुद्धा तसा निर्णय दिला आहे की आता 21 डिसेंबरलाच या मतमोजणी होणार आहे. पण या सगळं हे राज्य निवडणूक आयोगाचं फेल्युअर आहे का राज्य सरकारचं फेल्युअर आहे, काय नेमकं काय सांगा? मी कालही म्हणालो होतो, हे अगोदरच मी सांगितलं होतं. म्हणजे निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये कोर्टाने जो निर्णय दिला, ज्यावेळेला हा प्रोग्राम जाहीर केला त्या प्रोग्राममध्ये एवढ्या त्रुटी होत्या, त्याच वेळेला सांगतं की एखादी कोर्टामधली केस जर प्रलंबित असेल तर ह्या निवडणुका पुढे जाणार आणि तसंच घडलं. म्हणजे ही काय आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जेवढा माहिती येते त्याच्या अर्थी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सरकारला माहिती नाही, निवडणूक आयोगाला माहिती नाही. परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जानेवारीमध्येच निवडणूक घ्यायची अशा प्रकारच्या सूचना म्हणून घाई गडबडीत ज्याप्रमाणे हा प्रोग्राम जाहीर केला, हा सबसेल फेल्युअर आहे. आपण जर सुप्रीम कोर्टामध्ये विनंती केली असते की हा प्रोग्राम करण्यासाठी आम्हाला अजून 1-2 महिने वाढवून द्या, तर निश्चितपणाने सुप्रीम कोर्टाने विचार केला असता. परंतु ते न करता ज्या पद्धतीने झालं यामध्ये पूर्णपणाने निवडणूक आयोगच दोषी आहे. मी त्या दिवशी पण म्हणालो की महात्मा गांधींच्या असलेल्या त्या 3 माकडासारखी आजची परिस्थिती आहे निवडणूक आयोगाची झालेली आहे. आणि मला वाटतं की याला दोघांनी मिळून ते केलेलं आहे का? घाईघाईत प्रोग्राम करून लगेच निवडणुका घ्यायच्या, लोकांना विरोधकांना संधी द्यायची नाही, चिन्ह वाटप झाल्यानंतर 4 दिवसामध्ये तशा प्रकारचे प्रोजेक्ट, हे काय निवडणूक आहे? सामान्य लोकांचा सुद्धा आता ह्या निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहिलेला नाही. मी आज थांबतो की कालपासून अशी चर्चा आहे की 20 दिवस मध्ये हा गॅप ठेवलेला आहे, याचा अर्थ मशीनमध्ये काहीतरी घोळ होणार आहे. हे आम्ही बोलत नाही, की सामान्य लोक बोलायला लागली. याच्यामध्ये 100% दोन्ही फेल्युअर झालेले असा माझा थेट आरोप आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा हा आरोप केलाय की हे जे काही दिवस मिळत आहेत याच्यामध्ये मशीनमध्ये काहीतरी घालमेल करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तुमचंही काय म्हणणं तसं? 100% आमचं म्हणणं सोडा, तुम्ही कोणत्याही सामान्य लोकांना विचारा, ती लोक सरळ म्हणतील की या 10-20 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये काहीतरी गडबड मशीनमध्ये होऊ शकते. मग एवढी विश्वासार्हता जर या मशीनच्या बाबतीमध्ये नसेल, सरकार का हट्ट करतं की याच मशीनवर निवडणुका घ्या? मग तुम्हाला तशी शंका लोकांची दूर करायची असेल, निदान पुढच्या निवडणुका तरी तशा होतील अशी अपेक्षा आमच्याकडून निश्चितपणाने त्यांच्याकडे आहे. अतिवृष्टी जी मधल्या काळात झाली होती त्याच्यासाठीचा जो प्रस्ताव आहे केंद्र सरकारकडनं मदतीचा, तो प्रस्ताव अद्याप गेलेला नाहीये. शेतकऱ्यांसाठी वेळ आहे सरकारला? कोण म्हणतं? विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आम्ही ज्यावेळेला विषय मांडला, मी प्रोसिडिंग दाखवेल, त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी सांगितलं, एक तर त्या कृषी मंत्री खात्यावर त्या मंत्र्यांच्या खुर्चीवर बसायला कोण मागत नाही. शेतकऱ्यांचा शाप आहे म्हणून का काय माहीत नाही, तिथं मंत्री टिकत नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे, अजून सर्वेक्षण चालू आहे. केंद्रीय पथक परवाच्या मागच्या 15 दिवसापूर्वी येऊन गेलं आहे. काय केलं आहे सर्वेक्षण आणि काय रिपोर्ट दिला आहे? आणि जो रिपोर्ट दिला आहे त्याच्यापेक्षा 1%, 10% सुद्धा रिपोर्ट गेला नाही केंद्राकडं. माझं तर सरळ म्हणणं आहे की हे असंवेदनशील सरकार आहे. मुख्यमंत्र्यापासून कृषी मंत्र्यांनी ताबडतोब त्याचा राजीनामा दिला पाहिजे, कृषी मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. जर अधिकारी कर्मचारी सगळे जर काम करायला फेल झाले असतील तर त्यांनी त्या खुर्चीवर बसावंच का? म्हणजे माणसांनी आत्महत्या केल्यानंतर कर्जमाफी, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर कर्जमाफी, नुकसान भरपाई अजूनसुद्धा दिली जात नसेल, त्यासारखं दुर्दैवानं आहे. जनतेनेच आता यांचा निर्णय घेतला पाहिजे असं माझं मत आहे. समिती एप्रिल महिन्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहे, मग प्रस्ताव आम्ही देणार आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य भरणेंचं आहे कृषी मंत्र्यांचं. माझं कृषी मंत्र्यांना एवढंच मागणं आहे की ज्यावेळेला शेतकऱ्यांना खरी गरज आहे ना, त्यावेळेला त्यांना ती गरज मिळणं गरजेचं आहे. तुम्ही नुकसान झाल्यानंतर 6 महिन्यांनी 1 वर्षाने द्याल, त्याला अर्थ नाही. आणि काय केलं हो, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की कर्ज बँकेने त्या ठिकाणी स्थगित करावं, वसूल करू नये. परंतु काही महिन्यानंतर परत ते व्याजासकट वसूल करणार आहे. व्याज थांबवलं का त्यांचं? स्थगिती केलेली आहे. कर्जमाफी करायचं धाडस दाखवा ना एकदा. नाही करणार ते. त्यांना शेतकरी वगैरे यांच्यासाठी काय पडलेलं नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे की आत्ताच्या घडीला सर्वपणाने हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये फेल झालेलं आहे. कालच्या निवडणुकीमध्ये बघितलं, मुबलक प्रमाणात दारू आणि पैसे वाटप केले. काहींनी तर अगदी वाहनं आतपर्यंत घेऊन गेली, मतदान केंद्रापर्यंत घेऊन गेले. 4 ठिकाणी राडावाजी झाली, अक्षरशः म्हणजे विरोधकांना मारहाण होण्यापर्यंत झाली.
ठेकेदारांनी निवडणूक हातात घेतली असं वाटतंय का? नाही, ठेकेदाराने नाही, सरकारमध्ये सगळे ठेकेदार आहेत, त्यांना काय करणार तुम्ही? निवडणुकीला उमेदवार कोण दिला? आम्ही बघ आता मगाशी होतो वरती, आमचे उमेदवार जे उभे राहिले ते सर्वसामान्य घरातले कार्यकर्ते उभे राहिले. आणि तुम्हाला कुठं सांगायचं, मी व्हायचं एक उदाहरण मगाशी दिले. एका साधा कार्यकर्ता, साताऱ्यामधले उमेदवार आम्ही दिले, एकदम साधा कार्यकर्ता, पण लोकांनीच निवडणूक हातात घेतली नाही. याला दिली संधी तर साध्या कार्यकर्त्याला निवडून. आज काय झालंय, या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पैसा वाटप आणि प्रचंड प्रमाणात दहशत, पोलिसांच्या समोर मारहाण होते, पोलिसांसमोर बोगस मतदाराला पळवलं जातं. कालचं साताऱ्यामध्ये होमगार्ड ठेवले होते. पोलिंग बूथवर जर होमगार्ड ठेवत असेल, पोलीस नसतील, काय तुम्ही अपेक्षा करणार आहात? त्यामुळे आता ही निवडणूक प्रक्रिया ही फार्स राहिलेली आहे, फक्त दिखावा राहिलेला आहे. सगळ्या यंत्रणा, प्रशासन, सगळेजण या असलेल्या सत्तेमधल्या पक्षाचे त्या ठिकाणी ते सांगतील तसंच करतात. त्यामुळे मला वाटतं की हा निवडणुका हा नुकता फार्स राहिलेला आहे. दुर्दैव आहे, हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसं होतं आहे, याचं दुर्दैव आहे. सर, स्थानिक आमदारांनी सांगितले की ज्या लोकांनी बंडखोरी करून इतर पक्षात गेलेले आहेत आणि उभे राहिले आहेत, अशा लोकांना निकालानंतर त्यांची जागा दिसेल असं होतं. मला वाटतं की मी त्या दिवशी पण सांगितलं होतं की ज्या पक्षाची प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळत नसेल तर त्यावेळेला ते बंड करतात. शेवटी ज्यावेळेला संधी असते त्यावेळेला मिळत नसेल तेव्हा बंड करतात आणि त्यांची जागा दाखवण्याचा प्रयत्न जनतेने त्यांना स्वीकारलेला आहे. त्याचा निकाल काय लागेल तो 21 तारखेला लागेल. 21 तारखेला जर जनतेच्या अंडरकरंटमध्ये काय ऐतिहासिक निर्णय झाला तर तो पण तुम्हाला सातारकरांना पाहायला मिळेल. परंतु मी तुम्हाला खात्री देतो की त्यांच्या असलेल्या कर्तृत्वाची जाणीव ही पक्ष म्हणून शशिकांत शिंदे 100% ठेवेल. त्यांचा मान सन्मान आणि त्यांच्या अनुभवाचा उपयोग हा आम्ही निश्चितपणाने पक्षाला वाढवण्यासाठी घेणार आहोत. मंत्री शिवेंद्रराजेंनी काल एक वक्तव्य केलं की जी MIDC साताऱ्यातले आहेत त्या MIDCला विरोध तुमच्याकडून जास्त मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे उद्योग त्या ठिकाणी येत नाहीयेत, अशा पद्धतीचा एक आरोप त्यांनी केला. नाही, देगावच्या MIDCच्या बाबतीमध्ये 2 विषय होते. एक म्हणजे त्या देगावच्या MIDCमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जागा जात होत्या, नियम असा आहे की शेतीच्यासाठी ज्या शेतकऱ्यांचा ती जागा MIDCला द्यायला विरोध असेल कुठेही, तर ती जबरदस्ती अधिग्रहण करू नये अशा प्रकारचा नियम आहे, निकष आहे. देगावच्या 90% लोकांचा त्या ठिकाणी विरोध होता की आम्हाला ही शेती आम्हाला पाहिजे, आमची एवढीच जमीन आहे, त्यामुळे त्यांनी विरोध केला होता. तो विषय सभागृहात मी मांडला होता. तो MIDCला विरोध म्हणून नव्हता, तर तो तिथल्या जनतेच्या असलेल्या विषयासंदर्भातून होता. दुर्दैवाने त्या ठिकाणी काही लोकांनी तिथे जमिनीसुद्धा खरेदी केलेल्या असं कळत आहे. MIDCचा जो हट्टास हा जर तिथं जमिनी खरेदी करण्याच्या संदर्भातून भाव मिळावा असा असेल तर मला वाटतं मी केलेला जनतेसाठीचा विरोध आहे, तर मी चूक केलेलं नाही. मग तसं जर असेल तर आत्तासुद्धा जास्त लांब मी म्हणत नाही, मी मागेही तुम्हाला म्हणालो होतो की सातारा MIDCमध्ये आता औद्योगिकरणाच्या पेक्षा या ठिकाणी वसाहतीकरणाचा प्रयत्न होतो. मग महाराष्ट्र स्कूटर एवढे मोठे सगळे जिल्ह्यामध्ये नेते आहेत, 4 मंत्री आहेत. महाराष्ट्र स्कूटरची जागा तिथं एखाद्या इंडस्ट्रीला दिली असती तर मोठी इंडस्ट्री आली असती. देगावची 100-200 एकर जमीन, त्यापेक्षा इथं 50 एकर जमीन तर रेडी होती. मग ती दिली कोणाला? ती दिली गेली, आम्ही आवाज उठवला, आम्ही तर सत्तेमध्ये नाही, मग ती गेली. आता तिथे काय होणार आहे? छोटे छोटे प्लॉट पाडले जातात आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री होते का काय मला माहीत नाही, पण ती झालं ना. इच्छाशक्ती लागते, म्हणून मी बोललो इच्छाशक्ती असलं की सगळं होतं. आणि तशा प्रकारे जर जागा अजूनसुद्धा उपलब्ध होऊ शकतात ना. औद्योगिकरणाला इंडस्ट्री यायला बरेच लोक तयार आहेत, फक्त त्यांना जागा पाहिजे. जागा उपलब्ध करण्याच्या संदर्भातली भूमिका झाली तर ती साताऱ्यामध्ये च्या आजूबाजूला सुद्धा बऱ्याच जागा उपलब्ध होऊ शकतात. कदाचित मी प्रस्ताव देतो, 4 मंत्र्यांनी आणि साताऱ्याचं खरोखर डेव्हलपमेंट करायचं असेल तर साताऱ्यामधून मेढ्या साईडला जाणाऱ्या भागामध्ये सुद्धा MIDC फार मोठी उभी राहू शकते. त्यांना जर वाटत असेल तर औद्योगिक मंत्र्यांना बैठक लावावी किंवा एकनाथ शिंदे जसे सांगतात फोनवरून इथे MIDC द्या, तसं एखादा फोन लावून द्यावा. आम्ही सांगू कुठे MIDC करायची ती, आणि ती 4-5 दिवसात उद्योगमंत्र्यांनी करून द्यावी. आम्ही निश्चितपणाने त्याला पाठिंबा देऊ. IT पार्कचा प्रस्ताव आमच्याकडे आहे ना, आणि आम्ही प्रयत्न करतो आहे. कोणी करून द्या, पण IT पार्क होत असेल तर त्याचं स्वागतच आहे. आम्ही सुद्धा प्रयत्न करतो आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांकडून
100 एकर जागा मिळाली तर तिथं 100% IT पार्क, जसं पुण्याला हिंजवडे वगैरे ठिकाणी पवारसाहेबांनी आणलं तसं आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तर साताऱ्यामध्ये सामान्य लोकांमध्ये अशी चर्चा आहे की यंदाचा निकाल जो येणार आहे 21 तारखेला, हा निकाल धक्कादायक असण्याची शक्यता आहे. यामध्ये जास्त करून जे बंडखोर असतील किंवा अपक्ष उमेदवार असतील यांच्या शिटा लागण्याची जास्त शक्यता आहे. समजा अशी परिस्थिती निर्माण झाली की आपल्या शिटा आहेत आणि काही अपक्ष मोठ्या प्रमाणात जर लागले तर आपण सातारा नगरपालिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. निकालानंतर ठरवू. पण एक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे काही लोकांना वाटतं की आपल्यावर ठरवून अन्याय केलेला आहे. 1-2 लोकांच्यामुळे बऱ्याच ठिकाणी तिकिटी डावलल्या गेल्यात असं त्या लोकांचा सूर आहे, नाराजगी आहे. आणि म्हणून मला वाटतं की निकाल ज्यावेळेला लागेल त्यावेळेला ती परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ. कारण आमची ताकद आम्हाला माहिती आहे, पण आम्ही सुरुवात केली, साध्या लोकांना उभी करून सुरुवात केलेली आहे. आमची ताकदीमध्ये जो निर्णय लागेल त्यावेळेला जी परिस्थिती प्रस्ताव येईल त्याप्रमाणे आम्ही 100% विचार करू. तुमचा कुठला मुद्दा काय राहिला नाही? हां, तुम्हाला कुठला मुद्दा बोलायचा नाही? आमचेच प्रश्न झालेत, म्हटलं तुम्हाला काय बोलायचं असेल तर नाही. आता कुठला मुद्दा आहे आपला? तुमचं निवेदन काय असेल? नाही, हा झोपडपट्टीचा घ्यावा जरा विषय. तो घ्या. तो काय? बोला की तुम्ही सांगा. साताऱ्यामध्ये हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.